आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना घडवली आहे. कचऱ्यात चुकून गेलेला सोन्याचा दागिना तब्बल 3 तास शोधून संबंधित महिलेला सुरक्षित परत देत त्यांनी नागरिकांची मने जिंकली. या प्रेरणादायी कार्याबद्दल विद्युत प्रभा आणि लेखानगर कॉलनीतील नागरिकांनी या स्वच्छता सैनिकांचा जाहीर सत्कार केला. घंटागाडी कर्मचारी सागर आहिरे, महेश घोरपडे आणि मुकादम मयूर अशोकचा आघाव यांच्या प्रामाणिकपणाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नगरसेवक ललित माळी यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रोहिणीताई सोनार यांच्या घरातील सोन्याचा दागिना चुकून कचऱ्यात गेल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी हार न मानता शोध मोहीम सुरू केली. सुमारे 3 तास अथक परिश्रम घेत त्यांनी कचऱ्यातून तो दागिना शोधून काढला. यानंतर तो दागिना सुरक्षितपणे संबंधित महिलेकडे सुपूर्द करण्यात आला. ही घटना म्हणजे केवळ कर्तव्यपूर्ती नसून प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण ठरले आहे. या घटनेची माहिती आमदार अनुभय अग्रवाल यांना देण्यात आली. त्यांनीही या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत तात्काळ 5,001 रुपयाचे बक्षीस जाहीर केले. अशा प्रामाणिक स्वच्छता सैनिकांमुळे प्रशासनाविषयी नागरिकांचा विश्वास अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी केदारेश्वर महादेव मंडळाच्या रेखाताई कुलकर्णी, ठाकरेताई महालेताई पल्लवी सौंदाणे, प्रतिभा पाटील तामखाणे, मावशी तसेच कॉलनीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता सैनिकांच्या या प्रामाणिक कार्याला सर्व स्तरातून सलाम केला जात आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. म्हणजे माझ्या लक्षात आलं त्यांची गाडी उभीच होती. मी कानाला हात लावल्याबरोबर मला लक्षात आलं, फिरकी मला खाली सापडली पण कानातलं झाडण्यामध्ये गेलं माझ्या, आणि माझ्या मुलीने त्याच्यात कचरा टाकून दिला. पण मी 100% त्यांना सांगितलं का कचऱ्यातच गेलेलं आहे ते. घरात मी पूर्ण शोधलं पण मला नाही सापडलं ते. पण मी त्यांना सांगितलं मला कचऱ्या गाडी पूर्ण उपसायची आहे आणि त्याच्यातच शोधायचं. आणि मग ते तिथं त्यांनी सर्वांनी म्हणजे त्यांचं खूप सहकार्य होतं. महेश घोरपडे पाटील तसेच सागर आहिरे यांनी आज एक सगळ्या शहराला एक अभिमान वाटेल असं काम केलं की आमच्या ज्या रोहिणीताई होत्या, रोहिणीताईंचा सोन्याची वस्तू आपल्या डस्टबिनमध्ये टाकून त्यांनी घंटागाडीत टाकून दिली होती. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा या घंटागाडीच्या सर्व चालक आणि पूर्ण टीमनी थांबून 3 तास ते शोधून त्यांच्या हातामध्ये आज ती लाखो रुपयाची वस्तू त्यांची मिळालेली आहे. पण त्यांचा प्रामाणिकपणा हा पूर्ण आपल्या प्रभागाला नाही पण शहराला त्या अभिमान वाटेल असं यांनी आज केलं आहे. म्हणून आज सर्व कॉलनीवासियांतर्फे आज यांचा सत्कार करून त्यांना स्वामी समर्थांची भेट देण्यात आलेली आहे.